एका बाणगुळाने मला कमेंट केली, जे तुम्ही वाचू शकता. प्रश्न विचाराची एक पद्धत असते, पण ज्या प्रकारची भाषा याने वापरली याच्याहून कळतं की याच्या परिवारामध्ये काय संस्कार आहे आणि याच्या आईवडिलांनी याच्यावर काय संस्कार केले. यांनी जो प्रश्न विचारला, चल मी तुला याचं उत्तर देतो. 1947मध्ये जेव्हा इंग्रज भारत सोडून इथून गेले, तेव्हा मात्र गोवा आणि दादरनगर हवेलीवर पोर्तुगीजांचं राज्य होतं. तेव्हा 1954मध्ये दादरनगर हवेली आणि गोवा हे स्वतंत्र झाले आणि भारतामध्ये विलीन झाले. हे कोणामुळे? तर संघाच्या स्वयंसेवकामुळे. जाऊन कधी इतिहास वाच म्हणजे कळेल. जेव्हा गोव्याला स्वातंत्र्य मिळवण्याची वेळ होती, तेव्हा नेहरू सरकारने तिथे मिलिटरी ऑपरेशन करण्यास सक्त नकार दिला. तेव्हा संघ पुढे आला आणि संघ म्हणाला, जोपर्यंत या देशावर विदेशी रूल चालत आहे तोपर्यंत ही आझादी पूर्णपणे मान्य नाही. तेव्हा संघ पुढे आला आणि संघाचे स्वयंसेवक जगन्नाथराव आणि हजारो स्वयंसेवक हे गोव्याकडे कूच करतात आणि गोव्यामध्ये आंदोलन करतात. तेव्हा गोव्याची पोर्तुगीज हे त्यांना अटक करण्यास सुरुवात करते आणि जगन्नाथराव आणि हजारो स्वयंसेवक यांना 10-10 वर्षाची शिक्षा होते. तेव्हा मात्र नेहरू सरकारला जाग येते आणि नेहरू सरकार गोव्यामध्ये मिलिटरी ऑपरेशन करतं. तेव्हा गोवा हे भारतामध्ये विलीन करून घेतात. तेव्हा गोवा स्वतंत्र होतो. जर तेव्हा संघ नसता तर दादरनगर हवेली आणि गोवा याला जायला आपल्याला विजाची वाट पाहावी लागली असती. म्हणून संघावर प्रश्न उचलताना थोडा विचार कर. अजून भरपूर सारे प्रश्न आहे ज्याचं उत्तर मी तुला या एका व्हिडिओमध्ये नाही देऊ शकत. केव्हा परस्पर भेट, मग तुला सांगतो की संघ काय आहे. राहिला प्रश्न बाबरी मस्जिद पाडण्याचा, तर मी छाती ठोकून सांगतो की बाबरी मस्जिद ही बजरंग दलानेच पाडली होती. कारण प्रभू श्रीराम आमचे आराध्य दैवत आहे आणि ही बाबरी मस्जिद जी होती ती बाबर आक्रांताची होती. तो आक्रांता होता. त्यांनी या देशासाठी त्याचं काहीच कर्तृत्व नव्हतं. तो भलेही तुझ्यासाठी बाप असेल, पण आमच्यापाशी त्याची कवडीचीही इज्जत नाही. बाबासाहेबांनी तुला आरक्षण तर दिलं, पण बुद्धी ही कुठून घेणार? त्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्यासाठी इतिहास वाचावा लागतो आणि पुस्तकामध्ये डोकं घालावं लागतं. पण तुझा अभ्यासासोबत आणि ज्ञानासोबत दूरदूरपर्यंत संबंध नाही. तू फक्त काँग्रेस पार्टीच्या इशाऱ्यावर नाचणारा एक साधारण कुत्रा आहे. ज्या पार्टीने दुसऱ्याची सीट हिसकावून घेतली त्या पार्टीची तू माझ्यासमोर वाहवाही करतो, तर ते आम्ही खपून घेणार नाही. त्यासाठी थोडा इतिहास वाच आणि थोडं ज्ञान मिळव, तेव्हा कुठे संघाच्या नादी लाग. लक्षात ठेव. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय.